सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची निवडणुकीच्या अनुषंगानं भेट घेतली। या भेटीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या महत्त्वपूर्ण भेटीनंतर विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम हे दोन्ही नेते एकाच गाडीतून सांगलीकडे रवाना झालेत। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बंडखोरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महायुतीत युतीधर्म पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः सांगलीला निघालो असल्याचे ते म्हणाले। सांगलीत तानाजीराव पाटील, आमदार सुहास बाबर आणि इतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बंडखोर अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील। शिवसेनेकडून युतीधर्माचे काटेकोर पालन केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीमध्ये अंतर्गत नाराजीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आधी सांगलीचा हा पहिला टप्पा आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्यानंतर महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून साताऱ्याच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला।